पहले साइना हॉस्पिटल में गया, डीन के साथ बात किया है। पहले जो इंजर्ड हुआ है उनको देखभाल किया है, डॉक्टर के साथ उनका स्टेटस क्या है, क्या पोजीशन है, मैं देखने के बाद इधर आया। पहले वो देखना है। उसमें एक दो आदमी को थोड़ा तकलीफ जास्ती हुआ है, बाकी 3 का उनका जो है नॉर्मल ट्रीटमेंट चालू है। एक तो मैडम बताया मैं बाहर से ट्रीटमेंट लेंगे, तो ये 2 पेशेंट है, कोई क्रिटिकल नहीं है। तो उनको तो सीनियर सिटीजन का अनुसार उनको तकलीफ हुआ है, आंख का ऊपर, नाक का ऊपर, कोई दांत का ऊपर, ऐसा 2-3 जगह दो को बहुत तकलीफ हुआ है। जान का खतरा कुछ आई नहीं, लेकिन ऐसा मैं मुंबई महानगर पालिका पहले वाला जो अधिकारी को पूछना चाहता हूं, तुम स्ट्रक्चर बनाया 3-4 साल का अंदर, या ऐसा घटना घटी वो भी सीनियर सिटीजन का ऊपर, वो नहीं होना चाहिए। अभी तो भारतीय जनता पार्टी का सत्ता है। ये 4 साल का एक स्ट्रक्चर, मैं भी बहुत 3 बार एमएलए में बहुत स्ट्रक्चर बनाया। कोई स्ट्रक्चर मिनिमम 20 साल, 25 साल, 30 साल टेम्पररी स्ट्रक्चर भी वो होना चाहिए। ऐसा कमजोरी स्ट्रक्चर बनाना, वो अधिकारी का ऊपर कार्रवाई होना चाहिए। कार्डन डिपार्टमेंट है, पहले वाला जो बनाने का समय कौन था, टेंडर किसको दिया, इतना कमजोर स्ट्रक्चर क्यों बनाना है। पैसा बहुत कुछ खर्चा कर सकता है, लेकिन किसी का जान खतरा में गया तो वापस आएगा ही नहीं। वो भी सीनियर सिटीजन का स्ट्रक्चर बनाया, वो अधिकारी ऐसा कमजोर क्यों बनाया, उनको ऊपर कार्रवाई होना चाहिए। मीडिया का थ्रू से मैं तो सम्मानीय मुख्यमंत्री साहब को भी आज अब बात करेंगे रात को, जो पहले वाला अधिकारी का ऊपर कार्रवाई करो। धन्यवाद। सवाल ऐसा है, यहाँ के जो लोग हैं उन्होंने ऐसा कहा है, जो मुंबई बैंक का सहकार भवन का काम शुरू है, वहाँ जो खोद काम शुरू है उसकी वजह से मुंबई बैंक का काम है, उनका इनका कोई संबंध है क्या? उनका जो काम शुरू है उसकी वजह से स्ट्रक्चर को हाँ, मुंबई बैंक दूसरा जगह है, तो ये सीनियर सिटीजन का बैठने का गार्डन का अंदर जगह है, उनका इनका कोई संबंध है ही नहीं। हाँ चलो, गार्डन को भी ऑडिट का अब देखेंगे कि हाँ, बाकी भी जो कमजोर है उनको चेक करना जरूरी है। तो जाति सीनियर सिटीजन बैठता है, बच्चे लोग खेलता है, उनका कोई टेम्पररी सेट है, तो वो चेक करना बहुत बहुत जरूरी है। धन्यवाद। सहायक विभागीय अग्निशमन अधिकारी, मी सहायक विभागीय अग्निशमन अधिकारी VM धुंडगेकर। तर हे स्ट्रक्चर कोलॅप्स झालेलं आहे, त्याबद्दलचा कॉल आम्हाला 16:48च्या दरम्यान आम्हाला कॉल भेटलेला आहे। त्यानुसार कंट्रोलनं 2 फायर इंजिन, 1 रेस्क्यू व्हॅन, अँब्युलन्स वर्दीवर सोडलेले होते। चौकशी केली असता एकंदरीत 5 व्यक्ती फसल्या होत्या, त्यापैकी 2 पुरुष, 3 महिला। सदर 5 व्यक्तींना आम्ही येण्यापूर्वी पब्लिकने बाहेर काढून प्रायव्हेट अँब्युलन्सने सायन हॉस्पिटलला इथं पाठवलेलं आहे। तिथं त्यांच्यावर उपचार आता सध्या चालू आहे। सध्या सर काय परिस्थिती, काही माहिती मिळाली का? 5 जणांचे सध्या तिथं ऍडमिट करून घेतलेले, त्यांच्यावर उपचार चालू आहे, एवढी माहिती मिळाली। घटना कशामुळे झाली त्याबाबत काही सांगाल का? हे इन्व्हेस्टिगेशन आता बिल्डिंग डिपार्टमेंट करेल, कशामुळे पडलेलं आहे त्यावर। सर हिंदी में बता दीजिए क्या घटना घटी है, कौन सा इलाका है और क्या हुआ था? ये जो घटना हो गई, रघुनाथ विट्ठल चौहान गार्डन है, BMC मेंटेन करती है इसका। तो जो ये इंसिडेंट हो गया वो लगभग 16:48 को हो गया, और वो हिसाब से कंट्रोल से हमें 2 फायर इंजन, 1 रेस्क्यू वैन और एम्बुलेंस कॉल पे छोड़ गया। इधर आने के बाद समझ में आया कि 5 आदमी मलबे के नीचे फंसे थे। वो हम आने से पहले पब्लिक ने उसको निकाल के प्राइवेट एम्बुलेंस से सायन हॉस्पिटल में भेजा है, और अभी उधर उनके ऊपर जो कुछ ट्रीटमेंट है वो चालू है। अभी डेब्रीज हमने 0 लेवल किया है, अभी अंदर कोई फंसा नहीं है, कोई अभी मिसिंग नहीं है। सर कारण क्या है इसका, गिरने का सर कारण क्या रहा? इसका कारण जो है वो इन्वेस्टिगेशन हमारे बिल्डिंग डिपार्टमेंट, जो BMC का बिल्डिंग डिपार्टमेंट है, वो करेगी। जब ये घटना घटी तो उसमें हालात क्या थे, क्या उसमें क्या वजह से कुछ पता चल पाया था?
नहीं वो सब बिल्डिंग डिपार्टमेंट ही करेंगे। लेकिन घायल में कितने पुरुष थे कितनी महिला, कुछ जानकारी? 3 महिलाएं थे और 2 पुरुष है। उनकी हालत अभी कैसी है, क्या स्थिति है? अभी ठीक है। संध्याकाळी 4:40 मी गार्डनमध्ये आलो होतो. मी समोरच्या ठिकाणी बसलो होतो. तिकडे 4:45 या ठिकाणी हे जे शेड बांधलंय त्या ठिकाणी ते शेड हलत होतं, आवाज येत होता. तिथले सुरक्षा रक्षक यादव म्हणून त्यांना सांगितलं. नागरिक बसले होते, ज्येष्ठ नागरिक 5 जण, पण त्यांना काही कळायच्या आताच ते बाहेर यायच्या आताच ते शेड पूर्णपणे कोसळलेलं आहे. आपण जे बघू शकता मागे जे बांधकाम चाललंय मुंबई बँकेचं, अत्यंत सकाळी 7:30 वाजल्यापासून तो आवाज चालू होतो संध्याकाळी 7 वाजेपर्यंत. म्हणजे 12 तास ज्या मोठ्या प्रमाणात आवाज चालू आहे ना, अत्यंत नागरिकांना त्रास होतो त्या गोष्टीचा. ही जर घटना जर संध्याकाळी 7च्या नंतर घडली असती या गार्डनमध्ये तर किती निष्पाप लोकांचा जीव गेला असता. सुदैवाने जीवितहानी झाली नाही, ही देवाच्या कृपेने अतिशय चांगली गोष्ट आहे. पण ह्यासाठी सरकारने उपाययोजना केल्या पाहिजे, सरकारने ऑडिट केलं पाहिजे. सरकारने गार्डनचं जे ज्येष्ठ नागरिक आहेत, लहान मुलं आहेत, जे खेळायला येतात त्या गार्डनचं वर्षानुवर्ष ऑडिट झालं पाहिजे त्या ठिकाणी, असं मला मनापासून होतं एक नागरिक म्हणून. तो काही आता हे कोलॅप्स झालेलं आहे, त्या संदर्भात तुम्ही आधीच तक्रार केली 2.5 महिन्यापूर्वी. मी 2.5 महिने झाले जेव्हा इकडचं उद्घाटन होणार होतं तेव्हा मोठे मोठे ऑफिसर आलेले. तेव्हा मी इकडे त्या ऑफिसरांना इथे बोलवून त्यांना मी विचारलेलं की तुम्हाला हे दिसतं इकडचं दिसतं का म्हणून, आणि त्यांना हे सगळं मी जेवढे आहे ना फॉल्ट ते सगळे दाखवलेले. मग त्यांनी माझी तक्रार नोंदवलेली आणि ते बोलले आम्ही लवकरात लवकर करू याचं. पुढे काय झालं? पुढे काहीच नाही झालं. मी फॉलोअप घेत राहिले त्यांच्या ठेकेदाराबरोबर, काहीच झालं नाही. ते बोलले पावसाळा गेल्यावर करणार. मी म्हटलं तोपर्यंत काही दुर्घटना झाली तर याची जिम्मेदारी कोण घेणार. पण हे लोक मला तेच उत्तर देत होते की पावसाळा झाल्यावर करणार म्हणून. आता ही दुर्दैवी घटना झाली, हा. 5 जण जखमी झाले, हा. काही मागणी कराल आपण? हो झाले ना जखमी, खूप त्यांना लागलेलं आहे. तुमची मागणी का आता? त्यांचं चांगलं ट्रीटमेंट करावं ना, ह्याची भरपाई द्यावी त्यांनी. आणि हे इकडे काही काय चुकीचं होतं हे त्यांना काही दिसत नाही. म्हणजे साधारण व्यक्तीने किती लढावं आणि किती त्यांच्याशी बोलावं ह्याची पण मर्यादा आहे ना. तुमचं कर्तव्य तुम्हाला पार पाडता येत नाही का? नेमकं जो काम झालेलं तो बरोबर नव्हतं काम चाललेलं बरोबर नव्हतं त्यांचं काहीच. त्यांना मी हे आजच नाही, हे 1 वर्षापूर्वी पण मी सांगितलेली आहे त्यांना. हे जे गणपत ठेकेदार आहे ना त्यांना 1 वर्षापूर्वी पण मी त्यांना सांगितलेलं हे लिकेजचं आहे, त्यांनी तेवढ्यापुरती वेल्डिंग करून दिलेली त्याला. तुम्ही कोणाला जबाबदार ठरवता या घटनेसाठी? आता सरकारच नाही जे आहे याच्यातलं, मग प्रशासन आणि हे गव्हर्नमेंटमध्ये जे आहे यांच्याशी पण माझं बोलणं झालेलं की ज्यांनी इथे तुम्ही काय घेता, जेवढे तुम्ही इथे ग्रुप चालवता त्यांनी हे करावं असं मी मागणी मी नेहमी फॉलोअप घेत राहिली आहे. घेत नाही असं नाही, माझं प्रत्येकाला चुकीच्या ह्याला विरोध असतोच. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.